राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार। राज्यसभेच्या 6 जागांकरता 6 अर्ज दाखल। महायुतीकडून 5 तर मवियाकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल। पुणे लोकसभेकरता भाजपा मराठा उमेदवार देण्याची शक्यता। मेधा कुलकर्णींना राज्यसभेकरता संधी दिल्यानं पुणे लोकसभेची गणितं बदलणार। सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सोनिया गांधींनी लिहिलं रायबरेलीतील जनतेकरता भावनिक पत्र। विशेष अधिवेशनाला सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करणार का? हे शेवटचं उपोषण। माझं बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहणार। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। शरद पवार गटाला धक्का। अजित पवार गटच करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा सर्वात मोठा निर्णय। कायद्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा निकाल। आव्हाड खासदार संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देण्यास बांधील नाही। राहुल नार्वेकरांची उपरोधिक टीका। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी शरद पवार गटाची अपात्रता याचिका फेटाळली। शरद पवार गटाचे आमदारही पात्र। शिवसेनेप्रमाणेच लागला राष्ट्रवादीचा निकाल। अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र। अजित पवार गट हा राजकीय पक्ष। विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारे निष्कर्ष। अजित पवार गटाला दिलासा। निकालासंदर्भात माहिती नाही। माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन। राष्ट्रवादीच्या निकालानंतर अजित पवारांचं वक्तव्य। राज्याच्या राजकारणाचा वाटोळ करणारा निकाल। नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत। जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टीका। निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टानं फेटाळली। इलेक्टोरल बॉन्ड असंविधानिक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। राज्य सरकारचा टाटा सोबतचा महत्त्वाचा करार। टाटाच्या 100 रिटेल स्टोअरला शासन पुरवणार कामगार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय धाराशिव दौरा रद्द। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचं महाअधिवेशन। राजेश क्षीरसागरांनी केली सभास्थळाची पाहणी। शेतकऱ्यांना अतिरेकी असल्याची वागणूक मिळतेय। शेतकऱ्यांना मिळणारी वागणूक अत्यंत दुर्दैवी। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। भाजपा म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी। सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। सकाळी 11 वाजता सुनावणी। आदित्य ठाकरेंनी भवानी माता मंदिरात केली आरती। आगामी लोकसभा निवडणुकांच्या साठी म्हणून विजयाकरता आदित्य ठाकरेंचं भवानी मातेकडे साकडं। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं उद्यापासून महाअधिवेशन। महाअधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।